इंडिया इंडिपेंडंट होऊन 75 इयर्स झाले, पण अजूनही इंडियामध्ये वॉटर डिस्ट्रीब्युशनचे काम म्हणावे तसे झालेले नाही. यासाठीच सध्याच्या गव्हर्नमेंटचा फोकस हा वॉटर डिस्ट्रीब्युशन स्कीम्सवर खूप आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने अटल जल योजनेसारख्या बऱ्याच स्कीम लॉन्च केलेल्या आहेत. तसेच प्रत्येक राज्यात जास्त वॉटर असण्याचा काही ठिकाणी प्रॉब्लेम आहे, तर खूप कमी वॉटर असण्याचा काही ठिकाणी प्रॉब्लेम आहे. त्यामुळे नदीजोड प्रकल्पासारखे देखील प्रकल्प गव्हर्नमेंटच्या विचाराधीन आहेत. म्हणजेच इंडियामध्ये वॉटर डिस्ट्रीब्युशनचं काम अजून खूप रिमेनिंग आहे. आज आपण जो शेअर डिस्कस करणार आहोत ती कंपनी देखील वॉटर डिस्ट्रीब्युशनच्या थीमवर काम करते. आज आपण या कंपनीचे फ्युचर पर्स्पेक्टिव्ह, फंडामेंटल अनालिसिस, बिझनेस आउटलुक या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. या कंपनीचे नाव म्हणजे इलेक्ट्रो स्टील कास्टिंग. नमस्कार, मी रोहन कुलकर्णी स्वागत करतो तुमचं इक्विटी इन्व्हेस्टमेंट या चॅनलमध्ये. या चॅनलमध्ये आपण कंपनीच्या शेअरचे फंडामेंटल अनालिसिस करतो. हा व्हिडिओ मी स्टडी पर्पजसाठी बनवत आहे. याचा फायदा तुम्हाला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना नक्कीच होईल. इलेक्ट्रो स्टील कास्टिंग ही कंपनी 60 इयर्स ॲगो मिस्टर घनश्याम केजरीवाल यांनी एस्टॅब्लिश केली. सध्याचे कंपनीचे एमडी हे उमंग केजरीवाल आहेत. हे कलकत्ता येथून कॉमर्स ग्रॅज्युएट आहेत. यांना डक्टाईल आयर्न पाईप मॅन्युफॅक्चरिंगमधला मोठा एक्सपिरियन्स आहे. तसेच सध्याचे चेअरमन हे प्रदीप कुमार खेतान आहेत. हे गोल्ड मेडलिस्ट लॉयर आहेत आणि हे बऱ्याच कंपन्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये आहेत. इलेक्ट्रो स्टील कास्टिंग ही कंपनी इंडिया सब कॉन्टिनेंटमध्ये आयर्न डक्टाईल पाईप क्रिएट करण्यामध्ये नंबर 1 पोझिशनला आहे. या कंपनीची प्रोडक्शन कॅपॅसिटी ही खूप वास्ट आहे. जवळपास 7 लाख टन पर ॲनम इतकी प्रोडक्शन कॅपॅसिटी असलेली ही कंपनी इंडियामध्ये नंबर 1 ला आहे. तसेच मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ही जगामध्ये 3ऱ्या नंबरला येते. तसेच या कंपनीचे खूप प्रोडक्ट्स एक्सपोर्ट होतात. हे प्रोडक्ट्स एक्सपोर्ट करण्यामध्ये सुद्धा इंडियामध्ये ही फर्स्ट नंबरची कंपनी आहे. जवळपास 90+ कंट्रीजमध्ये यांचे प्रोडक्ट एक्सपोर्ट होतात. यांची प्रोडक्शन कॅपॅसिटी एवढी वास्ट आहे की कंपनीच्या म्हणण्यानुसार यांनी आतापर्यंत एवढे पाईप क्रिएट केले आहेत की जर त्याची लांबी मोजली तर पृथ्वीला 5 टाइम्स सर्कल क्रिएट होईल. आता आपण कंपनीची प्रोडक्ट लिस्ट पाहूयात. डक्टाईल आयर्न पाईप्स, डक्टाईल आयर्न फिटिंग्स, कास्ट आयर्न पाईप्स, मेटॅलर्जिकल कोक, स्पॉन्ज आयर्न, सिलिको मॅग्नेस फेरो ऑलॉय, SPL गोल्ड सिमेंट, फेरो सिलिकॉन, पिग आयर्न. इलेक्ट्रो स्टील कास्टिंग ही कंपनी जवळपास 90+ कंट्रीजमध्ये यांचे प्रोडक्ट एक्सपोर्ट करते. हे प्रोडक्ट एक्सपोर्ट करण्यासाठी कंपनीने आउट ऑफ इंडिया खूप चांगली वेअर हाऊसेसची चेन क्रिएट केलेली आहे. तसेच कंपनीची प्रोडक्शन कॅपॅसिटी देखील खूप वास्ट आहे. ही प्रोडक्शन कॅपॅसिटी फुलफिल करण्यासाठी कंपनीने इंडियामध्ये जवळपास 5 मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स एस्टॅब्लिश केलेले आहेत. हे 5 मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स पाहायचे झाल्यास, फर्स्ट ॲट खरदा नियर कलकत्ता, सेकंड ॲट श्री कलाहस्ती इन आंध्र प्रदेश, थर्ड ॲट हल्दिया इन वेस्ट बेंगाल, फोर्थ ॲट पान्सबेरिया इन वेस्ट बेंगाल, फिफ्थ ॲट इलॅवूर इन तमिळनाडू. आता आपण इलेक्ट्रो स्टील कास्टिंग लिमिटेड या कंपनीच्या शेअरचे काही फंडामेंटल व्हॅल्यूजचे अनालिसिस करूया. कंपनीची सध्याची मार्केट कॅप ही 2200 करोडपेक्षा जास्त आहे. कंपनीचा PE रेशो हा 5.96 आहे. म्हणजेच कंपनी खूप लो व्हॅल्युएशनला ट्रेड करते. जर आपण इंडस्ट्री PE रेशो पाहिला तर 17.4 आहे. म्हणजेच या सेक्टरमधील कंपन्यांच्या PE रेशोपेक्षा इलेक्ट्रो स्टील कास्टिंगचा PE रेशो हा खूप कमी दिसतो. तसेच ROCE रेशो आणि ROE रेशो हा 10%च्या अराउंड आहे. कुठल्याही स्मॉल कॅप कंपनीचा ROCE रेशो आणि ROE रेशो हा नियर 10% असेल तर ही कंपनी चांगला प्रॉफिट जनरेट करते असे यावरून दिसते. कंपनीचा डेप टू इक्विटी रेशो हा 0.72 आहे. म्हणजेच डेप टू इक्विटी रेशो हा खूप कंट्रोलमध्ये पाहायला मिळतो. म्हणजेच कंपनीचे लोन हे खूप निग्लिजिबल आहेत. कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स लास्ट क्वार्टरचा कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स हा 371 करोड इतका आहे. तसेच लास्ट 3 इयर्सची प्रॉफिट ग्रोथ ही 23.8% झालेली आहे. तसेच सेल्स ग्रोथ लास्ट 3 इयरची 25% पेक्षा जास्त व्हॅल्युएशननी झालेली आहे. या कंपनीने लास्ट 3 इयर्समध्ये
35.8% रिटर्न शेअर होल्डर्सना मिळवून दिलेले आहेत. कंपनीची डिव्हिडंड यील्ड ही 0.67%, म्हणजेच डिव्हिडंड हा खूप कमी ही कंपनी पे करते. कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू ही ₹1 आहे आणि कंपनीचा 52 वीक हाय हा ₹48 होता आणि लो ₹26 होता. आता आपण इलेक्ट्रोस्टील कास्टिंग या कंपनीच्या लास्ट 10 इयर्सच्या अॅन्युअल रिझल्टचे अनालिसिस करूया. कंपनीचा सेल्स मार्च 2011 मध्ये 1873 करोड इतका होता. तोच मार्च 2022 मध्ये 5281 करोड इतका इन्क्रीज झालेला आहे. म्हणजेच लास्ट 10 इयर्समध्ये कंपनीचा सेल्स हा जवळपास तिप्पट वाढलेला बघायला मिळतो. तसेच ऑपरेटिंग प्रॉफिट जर बघितला तर 265 करोडवरून ऑपरेटिंग प्रॉफिट 698 करोड इतका इन्क्रीज झालेला आहे. म्हणजेच ऑपरेटिंग प्रॉफिट सुद्धा जवळपास तिप्पटने इन्क्रीज झालेला आहे. आपण नेट प्रॉफिटचा फिगर पाहिला तर 180 इतका मार्च 2011 मध्ये कंपनीचा नेट प्रॉफिट होता. तीच कंपनी आता मार्च 2022 मध्ये 347 करोड इतका प्रॉफिट कमावते. म्हणजेच 10 वर्षामध्ये नेट प्रॉफिटमध्ये जवळपास दुप्पटने इन्क्रीज झालेला आहे. तसेच अर्निंग पर शेअर हा 5.50 होता, तो 5.84 इतका आहे. म्हणजेच अर्निंग पर शेअर मध्ये फार मोठा इन्क्रीज किंवा डिक्रीज झालेला बघायला मिळत नाही. आता आपण इलेक्ट्रोस्टील कास्टिंग या कंपनीच्या लास्ट 4 इयरचा शेअर होल्डिंग पॅटर्न पाहूयात. सप्टेंबर 2019 मध्ये प्रमोटर्सचे 50% प्लस शेअर या कंपनीमध्ये होते आणि जून 2022 मध्ये जवळपास 44% पेक्षा जास्त स्टेक प्रमोटर्सचे आहेत. म्हणजेच लास्ट 4 इयर्समध्ये प्रमोटर्सनी आपले स्टेक थोडे डिक्रीज केलेले बघायला मिळतात. तसेच FIIs म्हणजेच फॉरेन इन्व्हेस्टर्सचा स्टेक हा सप्टेंबर 2019 मध्ये 7% प्लस होता. तो इन्क्रीज होऊन जून 2022 मध्ये 16% प्लस झालेला बघायला मिळतो. म्हणजेच फॉरेन इन्व्हेस्टर्सनी या कंपनीवर खूप बिलीव ठेवलेला दिसतोय. म्हणजेच यांनी स्टेक जवळपास दुपटीपेक्षा जास्तने इन्क्रीज केलेला आहे. तसेच DII म्हणजे इंडियातील डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सचा सप्टेंबर 2019 मध्ये 4.73% इतका स्टेक होता. तो डिक्रीज होऊन जून 2022 मध्ये 2.10% इतका झालेला आहे. म्हणजेच DIIनी सुद्धा या कंपनीतील स्टेक थोडा रिमूव्ह केलेला दिसतो. गव्हर्नमेंटचा स्टेक आधी 0% होता, तो मार्च 2022 पासून 0.24% इतका इन्क्रीज झालेला आहे. म्हणजेच गव्हर्नमेंटची इन्व्हेस्टमेंट सुद्धा या कंपनीत याच वर्षी आलेली बघायला मिळते. आणि पब्लिक शेअर होल्डिंग पॅटर्न पाहिला तर सप्टेंबर 2019 मध्ये 37.58% होता, तो 36.89% इतका जून 2022 मध्ये आहे. जर आपण लास्ट 4 इयरचा पब्लिक शेअर होल्डिंग पॅटर्न पाहिला तर तो 30% to 38% आसपास व्हॅरी होतो. इलेक्ट्रोस्टील या ग्रुपच्या आधी 3 कंपन्या होत्या. एक म्हणजे इलेक्ट्रोस्टील कास्टिंग, दुसरी इलेक्ट्रोस्टील स्टील आणि तिसरी श्रीकलाहस्ती पाईप्स. यातील इलेक्ट्रोस्टील स्टील ही कंपनी लॉस मेकिंग कंपनी होती. या कंपनीवर बरेच कर्ज होते, त्यामुळे हा ग्रुप थोडा अडचणीत आलेला होता. पण ही कंपनी वेदांता या मेटल सेक्टरमधील मोठ्या कंपनीने परचेस केली. त्यामुळे या ग्रुपवरील जे लोन होते ते खूप मोठ्या प्रमाणावर कमी झाले आणि आता ज्या 2 कंपन्या या ग्रुपकडे आहेत, एक इलेक्ट्रोस्टील कास्टिंग आणि दुसरी म्हणजे श्रीकलाहस्ती पाईप्स, दोन्ही कंपन्या मोठा प्रॉफिट मेकिंग कंपन्या आहेत. इलेक्ट्रोस्टील कास्टिंग या कंपनीची सध्याची इकॉनॉमिकल पोझिशन पाहिली तर ती खूप स्टेबल आहे. तसेच कंपनीकडे येत्या 2-3 वर्षाच्या ऑर्डर बुक या ऑलरेडी कंप्लीट आहेत. तसेच कंपनीचे व्हॅल्युएशन्स हे खूप अट्रॅक्टिव्ह आहेत. आपण मेटल सेक्टरमधील प्रोडक्ट्स क्रिएट करणाऱ्या मार्केटमधील एक्झिस्टिंग कंपन्यांचे व्हॅल्युएशन्स पाहिले तर ते खूप इन्क्रीज झालेले दिसतात. त्या मानाने इलेक्ट्रोस्टील कास्टिंगचे व्हॅल्युएशन्स खूप स्वस्त अवेलेबल आहेत. अशाच लो व्हॅल्युएशनच्या आणि फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्या फ्युचरमध्ये नक्कीच चांगला रिटर्न जनरेट करून देऊ शकतात.